नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी धुलीखेल येथे 30 एप्रिल ते 3 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या 7व्या आशियाई आणि इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिप 2026 भारतीय खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकवला आहे। या स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व विजयी खेळाडूंचा मंगळवार 5 मे रोजी पनवेलमध्ये भव्य सत्कार समारंभ आणि पत्रकार परिषद उत्साहात पार पडली। या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून एकूण 71 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये महाराष्ट्रातील 24 खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 15 कांस्य पदके जिंकली। विविध राज्यातील खेळाडूंच्या एकत्रित योगदानामुळे भारताने आशियाई स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावण्याचा बहुमान मिळवला। महाराष्ट्राच्या गार्गी कुलकर्णी आणि अंजली चव्हाण यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली, तर आकांक्षा भालेकर, आर्या पवार, समृद्धी जुगदार, शिवम पाटील, श्रुतिका जाधव, वैष्णवी शिंदे आणि सार्थक महामुनी यांनी रौप्य पदके पटकावली। तसेच ऐश्वर्या नायक, अस्मी पाटील, वरद शेटे, मकरंद जुगदार, ध्रुव दिघाडे, अवीर बनसोडे, प्रमोद ठोंबरे, आदित्य खंडीझोड, यश मोरे, ध्रुव कोलतेकर, ईश्वरी डेरे आणि स्वयं शिंदे यांनी कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उंचावले। हिमालयन इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिपमध्ये सिद्धी जोगदार, मंथन रोटे आणि आराध्या भोसले यांनी कांस्य पदकाची कमाई केली। पनवेल येथील खांदा कॉलनीतील सीकेटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात अकॅडमीच्या खेळाडूंचे टाळ्यांच्या कडकडाट जल्लोषात स्वागत करण्यात आले। या यशानंतर खेळाडूंची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सत्कार समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रशिक्षक आणि खेळाडूंनी आपले अनुभव मांडले। आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आलेले दडपण आणि त्यावर मात करून मिळवलेले यश, हा प्रवास अत्यंत कठीण पण प्रेरणादायी असल्याचे खेळाडूंनी सांगितले। आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा काठमांडू युनिव्हर्सिटी या ठिकाणी पार पाडण्यात आली। सदर आंतरराष्ट्रीय आणि एशियाई स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, चायनीज तायपे, न्यूझीलँड, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, हाँगकाँग आदी अशा विविध भारत देशातल्या आणि भारतच्या आशिया खंडामध्ये असलेल्या अनेक जवळपास 11 ते 12 देशांनी सदर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता। भारत देशातून जवळपास 71 खेळाडूंची या ठिकाणी निवड झालेली होती। सदर एशियन स्पर्धा ही इतकी टफ स्पर्धा आहे की प्रत्येक देशातून एका वेट कॅटेगरीमध्ये फक्त 2 खेळाडूंची त्या ठिकाणी निवड होते। एवढं कठीण त्या ठिकाणी सिलेक्शन आहे आणि मला गर्व वाटतो की आमच्या पनवेल रायगड जिल्ह्यातील त्यामध्ये 7 विद्यार्थी होते, 7 खेळाडू होते। तसेच महाराष्ट्रातून एकूण 24 खेळाडू त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि त्या 24 खेळाडूंनी या ठिकाणी 2 सिल्वर, 4 ब्रॉन्झ मेडल, 7 सिल्वर मेडल, 2 गोल्ड, 7 सिल्वर आणि 15 ब्रॉन्झ मेडल मिळवले। तसेच समस्त भारत देशातील 71 खेळाडूंनी दैदिप्यमान असं उत्कृष्ट प्रदर्शन करत एशियन चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावण्याचा मान या ठिकाणी मिळवला। याबद्दल भारतातील सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो। आता सरांनी सांगितलं माझा वेटचा प्रॉब्लेम झाला होता, तरी पण माझं तेव्हाच डोक्यात होतं की आता जी मॅच खेळणार त्यात गोल्ड आणायचंच आहे। एवढं लांब येणं सोपं नव्हतं आणि त्यात एअरपोर्टवरून सगळं फ्लाईट वगैरे घेऊन सोपं नव्हतं येणं। एवढं लांब आल्यामुळं गोल्ड आणायचंच होतं, हेच होतं डोक्यात आणि मी मॅच खेळून गोल्ड आणलं, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याच्यासाठी खूप प्राऊड फील करते आहे। आता गोल्ड मेडल मिळाल्यावरती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिलेक्ट होणार आहे आणि जर झाले तर तिकडं पण गोल्ड आणणार आणि माझ्या आईबाबांचं, राहुल सरांचं, भूपेंद्र सरांचं आणि सुहास सरांचं नाव खूप वरती करणार। बस, माझं नाव आदित्य अमोल खंडीझोड। मी ते गेली 14 ते 15 वर्ष मार्शल आर्टची ट्रेनिंग करतो आहे भूपेंद्र सरांच्या मार्गदर्शनाखाली। भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी आमच्या अकॅडमीचं नाव आहे आणि या कॉलेजमध्ये मी आता FY BComला आहे आणि माझं एवढ्या वर्षाचे एक्सपिरियन्स आणि प्रॅक्टिसमुळे माझी सिलेक्शन एशियन लेवलला झाली। मग आता तिथे जाऊन मी ब्रॉन्झ मेडल सेमीफायनलला जाऊन मी तिथे एक टेक्निकली पॉईंटमुळे मी जरा पाठी राहिलो, पण काय नाही, मग पुढच्या वेळेस मी
इंडियाचा फ्लॅग फर्स्ट नंबरवर आणेल याची मी सर्वांना देतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. या यशात खेळाडूंसोबतच प्रशिक्षक आणि पंचाचेही मोठे योगदान राहिले. राष्ट्रीय संघ प्रशिक्षक सुहास थाईंजे, आशिया पंच राहुल पवार आणि भूपेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हा विजय साकारला. तसेच भूपेंद्र शिवाजी गायकवाड, धनेशा शिंगोटे, राहुल पवार आणि सुशांत पोळ यांनी जज आणि रेफरी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. आशियाई स्तरावरील या घवघवीत यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे लक्ष सप्टेंबर 2026मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या सवात वर्ल्ड चॅम्पियनशिपकडे लागले आहे. आता आशियानंतर जग जिंकायचंय या निर्धाराने खेळाडू अधिक जिद्दीने सरावाला लागले आहेत. या यशामुळे केवळ पनवेल परिसराचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव क्रीडा विश्वात उंचावले असून विजयी खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, पनवेल.